मार्क वरून बघायला मिळेल. पहिलं षटक मार्गस्थ होत आहे. बबल्या P1चं हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि महत्वाचं षटक असतं गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून आणि फलंदाजांसाठी सुद्धा. बबल्या उंचपुरा गोलंदाज, राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज. एक 7-8 पावलांचा रनअप. समोर फलंदाज आवेश. थोडासा स्टान्स घेत असताना थोडासा अडचण बघायला मिळाली फलंदाजाला. आवेश आहे स्ट्राईक वरती, युवा खेळाडू आहे. कर्णधारानं विश्वास दाखवलाय आणि सलामीसाठी पाठवलंय. कर्णधार भगवाननं मगाशी सांगितलं की आमच्याकडे फलंदाजी थोडीशी कमी आहे यावेळेस. बाळा जो हार्ड हिटर फलंदाज नेहमी खेळताना आपल्याला बघायला मिळत असतो, असनोली संघाच्या वतीनं सलामी करतो, तो आज संघामध्ये नाहीये आणि त्या कारणानंच फलंदाजी स्वीकारली आहे. ग्रीन सिग्नल. अभेसाठी पहिला चेंडू लॉकटेड हिट खेळलाय आणि लॉंग ऑन बाउंड्री वरून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती जातोय. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. एक धाव अंकित झाली धावफलकावरती आणि सुरुवात होतीये श्री गणेशा धावफलकाचा. असनोली संघाचा धावफलक जर आपण पाहिला तर पहिल्या चेंडूच्या नंतर बिनबाद एक धाव. संयमी सुरुवात करत असताना अविशला आपण पाहिलं. यावेळेस स्ट्राईक वरती बघायला मिळेल हार्ड हिटर फलंदाज. असनोली संघासाठी गेली कित्येक वर्ष हा खेळाडू सेवा करताना बघायला मिळतोय. जुना जाणता खेळाडू, महत्वपूर्ण भूमिका सातत्यानं राहिली आहे आणि या SPLच्या या पर्वामध्ये सुद्धा सलामी करतोय आपल्या संघासाठी. प्रथमच असेल डावखुऱ्या हातानं स्ट्राईक वरती सज्ज. ऑप्टिक वरती स्टान्स बघायला मिळतोय. बबल्या राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू जबरदस्त चेंडू बघायला मिळाला. थोडीशी उंची कमी होती. ऑफ स्पिन स्वरूपाचा चेंडू होता. टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला वळण घेत होता डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी आणि हलक्या हाताने खेळून काढत अतिशय चांगला फटका अर्जुनच्या बॅटमधनं स्वतः ऑफ द मार्क होत असताना धावफलकाला पुढे घेऊन जातोय. 2 धावा स्कोर कार्ड वरती. पहिलं षटक प्रगती पथावरती. 8 षटकांचा हा सामना आणि 8 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या आणि समोरच्या फलंदाजी करणाऱ्या संघाला जेव्हा उत्तरार्धात आणायचं त्यावेळेला त्यांच्यावरती रन्स बोर्डवरचा प्रेशर ठेवायचं असं कर्णधार भगवानचं व्यूहरचना आहे. यावेळेस बॅटची कडा, चेंडू हवेमध्ये, आउटस्विंग स्वरूपाचा चेंडू आणि फलंदाज बाद होत असताना मोठा धक्का. बिग विकेट, बिग लॉस. असनोली संघाचा पहिला गडी बाद. आवेश बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. पहिला गडी बाद होतोय आणि युवा फलंदाज आवेशवरती जबाबदारी होती. निराश हताश मनानं डगआउटच्या दिशेनं जाताना बघायला मिळतो. नवीन फलंदाज आतमध्ये येतोय इरफान. असनोली संघाचा हा सुद्धा एक युवा खेळाडू आहे. 3ऱ्या क्रमांकावरती आपल्या संघासाठी येतोय. धावफलकाची गती राखावी लागेल. पहिला गडी लवकर बाद झाल्यानंतर डाव सावरावा लागेल आणि धावगतीला पुढे घेऊन जावं लागेल. ही सर्व जबाबदारी इरफानच्या खांद्यावरती. युवा खेळाडू आहे, सोबत जुना जाणता अनुभवी फलंदाज अर्जुनला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती बबल्या अतिशय चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी साकारत असताना साने संघाचा हा वेगवान गोलंदाज 5.5-6 फुटाची उंची आणि नैसर्गिक वेग या गोलंदाजाच्याकडे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू बघायला मिळाला. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. वाईड यॉर्कर हलक्या हाताने खेळून काढत असताना एक धाव आपल्या धावफलकावरती अंकित केली आहे. शांत संयमी चाललेलं क्रिकेट. पहिलं षटक मार्गस्थ. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवाव्या लागतील. जेवढ्या जास्त धावा या 2 षटकामध्ये येतील ते मात्र संघासाठी नेहमीच चांगलं असतं. असनोली संघासाठी सलामीसाठी आलेला अर्जुन स्ट्राईक वरती. डावखुऱ्या हाताचा हार्ड हिटर फलंदाज. स्लोपर वन बघायला मिळाला. अगदी शरीराच्या जवळून बाहेरच्या बाजूला वळण घेत जाताना हा चेंडू अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला. स्विंग आणि नियंत्रण खूप चांगलं आहे. बबल्याला आपण पाहतो अनुभवी गोलंदाज आपल्या संघासाठी हे अतिशय उपयुक्त षटक हाताळतोय. जय हनुमान साने संघासाठी गुड बॉलिंग. पुन्हा एकदा अर्जुनसाठी राईट आर्म राऊंड द विकेट.
या वेळेस पुन्हा एकदा फटका बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू चाललाय तडम्याच्या दिशेनं चेंडू अडवताना मात्र अपयश. हा आलाय पहिला चौकार आसनोली संघासाठी. धन्यवाद. पहिलं षटक संपन्न. धावफलकावरती 7 धावा. संमिश्र षटक दोनही संघासाठी. आसनोली संघासाठी जर आपण विचार केला तर 7 धावा धावफलकावरती आल्यात, मात्र एक गडी बाद झाला. ही साने संघासाठी जमेची बाजू. चांगलं षटक हाताळलं संमिश्र षटक हे, आणि एक षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या बबल्यानं. गुड बॉलिंग. इरफान आणि अर्जुन या दोन फलंदाजांवरती जबाबदारी आहे आसनोली संघाचा. जर आपण विचार केला तर एकाहून एक नामवंत फलंदाज यांच्या संघामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतात. स्वतः भगवान बांगर खेळताना आपल्याला बघायला मिळेल कर्णधाराच्या भूमिकेमध्ये. आणि अजूनही प्रतीक्षा असेल संपूर्ण चाहत्यांना, संपूर्ण आसनोली गावाला, डगाऊटला आणि त्याच्या चाहत्यांना, जो खेळाडू खेळण्यासाठी येईल. आम्हा सर्वांना सुद्धा सातत्यानं त्याच्या खेळीची अपेक्षा असते. मयूर दिनकर, आसनोली संघाचा टायगर ज्याला संबोधलं जातं, सातत्यानं ओपनच्या सामन्यांमध्ये आपण त्याला पाहत असतो. व्यावसायिक क्रिकेट खेळताना सुद्धा या खेळाडूचा करिश्मा आपण पाहिलाय. तो फलंदाज अद्यापपर्यंत यायचा आहे. स्ट्राईक वरती इरफान आहे. षटक क्रमांक 2 चालू होत आहे. गोलंदाजी मार्कवरनं तेजस, युवा गोलंदाज, गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय साने संघासाठी. पंचांच्या डावीकडून षटकाला सुरुवात. या वेळेला बॅटची कडा, चेंडू हवेमध्ये आहे. झेलची शक्यता होती, मात्र थोडस नशीब बलवत तर चेंडू चालाय सीमारेषेच्या दिशेनं. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चेंडूला सीमारेषेला बाहेर जाताना मात्र वाचवलं. आणि या चेंडूवरती 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. गुड फिल्डिंग. सीमारेषेवरती धावत जाऊन चेंडूला अडवलं आणि 2च धावांवरती इथून संतुष्ट राहावं लागलं. गोलंदाजी मार्क वरून आपल्याला बघायला मिळतोय तेजस पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च करत असताना समोर ताकदवर फलंदाज आहे आसनोली संघाचा हा वन डाऊन खेळाडू इरफान उजव्या हातानं. शॉर्टपीस स्वरूपाचा चेंडू पूल करायचा आहे. चेंडू हवेमध्ये आहे आणि थोडंसं जजमेंट चुकीचं क्षेत्ररक्षकाचं. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. 2 धावा या चेंडूवरती सुद्धा येताना बघायला मिळतील. मिस टाइम स्ट्रोक होता, पूल करायचं होतं, अनसक्सेसफुल झाला फटका. थोडासा बॅटच्या एजला लागल्यानंतर मात्र चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. यावेळेस आपल्याला बघायला मिळतोय बॅट चेंज करत असताना थोडीशी बॅटची कडा घेतल्यानंतर बॅट डॅमेज झालेली बघायला मिळते. इरफान पाहतोय आपण फलंदाजी करत असताना, बॅट चेंज करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक 2 चालू आहे. गोलंदाजी मार्क वरून तेजसला आपण पाहतो. षटक क्रमांक 2 आणि धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतं अद्यापपर्यंत 11 धाबा. एक गडी बाद 11 धाबा आणि दुसरं षटक चालू असताना गोलंदाजी मार्कवरती तेजस. नेक्स्ट डिलिव्हरी तेजस. उलट्या हाताचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूचा आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. भन्नाट वेग या चेंडूवरती होता. स्टान्स बदलताना वेळ झाला, बॅट स्विंग होताना वेळ झाला आणि चेंडू निघून गेला आणि मग मात्र माघारून बॅट येताना बघायला मिळाली. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. गुड बॉलिंग. गोलंदाजी मार्क करून तेजसला आपण पाहतो. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी अद्यापपर्यंत करतो. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. यावेळेस बॅटचे कडा घेतल्यानंतर चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे आणि झेल टिपण्याची संधी यशस्वी करत असताना गोलंदाज तेजस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपलाय झेल आणि समाप्त झाला इरफानचा खेळ. बॅक टू द पॅव्हेलियन. मासा गळाला लागताय आणि इरफानच्या रूपानं दुसरा गडी आसनोली संघाचा बाद झाला.
नवीन फलंदाज प्रशांत हा सुद्धा एक युवा खेळाडू आहे. कर्णधार भगवान हा संघ बांधलाय. युवा खेळाडूंना संधी देत असताना बघायला मिळतोय. प्रशांत आलाय. प्रशांतला मात्र एक जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल, कारण एका बाजूला अर्जुन जो सलामीसाठी आलाय तो मात्र अद्यापपर्यंत व्यवस्थितरित्या फलंदाजी करतोय. खेळपट्टीचा अंदाज घेताना आपल्याला बघायला मिळतोय. अद्यापपर्यंत संयमी खेळ त्याच्या माध्यमातून एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. 5 धाबांवरती खेळत असताना आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस स्ट्राईक वरती असेल. समोर गोलंदाजाचं आव्हान तेजस, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस दिशा पाहावी लागेल. पंचांनी या चेंडूला अवैध घोषित केलं. आमच्याकडे वळत असताना मेक्या सर आणि वाईट घोषित केलं. 1 धावेने धावफलक पुढे सरकतं. 12 धावा धावफलकावरती. या वेळेला अगदी बॅटच्या समोरून चेंडूला बाहेर काढलं. फलंदाजाच्या रडारपासून हा चेंडू दूर जाताना बघायला मिळाला. थोडासा स्विंग बघायला मिळाला आणि बॅटवरती मात्र मिडल होऊ शकला नाही. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी सातत्यानं तेजसच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा अर्जुन साठी या वेळेला फटका चांगला बघायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंच मेक्या सरांचा इशारा. हा आलाय पहिला षटकार. धावांवरती 9.00 ची सरासरी राखत असताना दुसरं षटक मार्गस्थ होतं ते इथून संपन्न झालं आणि धावफलकावरती 18 धावा. 2 गडी बाद 18. कर्णधाराची व्यूहरचना बघायला मिळते. अद्यापपर्यंत युवा खेळाडूंना संधी देत असताना 18 धावा धावफलकावरती. मयूर दिनकर अजून मागे आहे. मागे बघायला मिळते भगवान बांगर. अतिशय नामवंत फलंदाज या संघामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतात. वैभव दिनकर, आवेश शेख, इरफान शेख, भावेश दिनकर, मदन सातपुते, अतिश दिनकर, भगवान बांगर, अनिल दिनकर, मयूर दिनकर, प्रशांत दिनकर. प्लेइंग 11 आपल्याला बघायला मिळते. अस्नोली संघाच्या वतीनं 2 गडी बाद झालेत. आपल्याला बघायला मिळतात आवेश आणि इरफान हे 2 फलंदाज माघारी पाठवले. यावेळेस जबाबदारी अर्जुननं खांद्यावरती स्वतःच्या घेतली आणि चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना त्याला साथ द्यावी लागेल. प्रशांत आहे स्ट्राईक वरती प्रथमच. तुषारचा हा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता, मात्र यष्टीरक्षक बीट झालाय. नशिबाची साथ मिळत असताना 22चा इशारा निरंजन सावंत सरांचा आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. मंत्रमुग्ध करणारं वातावरण डीजे महेशच्या साथीनं आपल्याला बघायला मिळतंय. अतिशय चांगलं संगीत संयोजन. थँक्यू डीजे ऑपरेटर भाऊ. जाऊया मैदानावरती. 4 धावा आल्यानंतर धावफलक पुढे सरकतंय. जाऊन पोहोचलं 22 धावांवरती. नशिबाची साथ अस्नोली संघाच्या बाजूनं. तुषारचा हा चेंडू जबरदस्त वेग आणि इन स्विंग स्वरूपाचा चेंडू. या चेंडूला थोडीशी उंची सुद्धा दिली होती. निर्धाव स्वरूपात समाप्त होतोय. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक वरती प्रशांत. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू खेळत असताना पहिल्या चेंडूवरती 22च्या स्वरूपात 4 धावा आल्या. तदनंतर मात्र हा चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये. थोडं क्षेत्ररक्षणात बदल. पॉइंटवरती क्षेत्ररक्षक मागून घेतलाय. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता, मात्र शरीरापासून दूर होता. पूल खेळण्याचा मानस होता, मात्र चेंडू थोडासा दूर बघायला मिळाला आणि बॅक टू द बॉलर खेळत असताना फलंदाज प्रशांतला आपण पाहतोय.
षटकातील पुढचा चेंडू सामना करण्यासाठी प्रशांत सज्ज. या वेळेला बॅटची कडा यष्टीरक्षक बीट झालाय. चेंडूला कलेक्ट करत असताना शॉर्ट थर्ड मॅन वरती चेंडूला अडवण्यात अयशस्वी. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि हा प्रयत्न अयशस्वी होत असताना धाव बाद होतोय, फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 3 आसनोली संघाला. प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. नवीन फलंदाज मधुकर. प्रशांतला इथं गरज होती का हा प्रश्न विचारला जातोय डगआउट मधनं. हा प्रश्न विचारला जातोय ट्वेल्थमॅनच्या माध्यमातून आणि आपली विकेट इथं मात्र गमावली आहे. थोडंसं कॉलिंग चुकीचं बघायला मिळालं आणि धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला प्रशांत. नवीन फलंदाज मैदानावरती जात असताना 5व्या क्रमांकावरती आपल्या संघासाठी मिडल ऑर्डर मध्ये मधुकर. हा सुद्धा एक जुना जाणता खेळाडू आहे. गेली कित्येक वर्ष आपल्या संघासाठी मात्र चांगली कामगिरी त्याची राहिली आहे. तोच फलंदाज मधुकर आणि समोर अर्जुन आहे जो सलामीसाठी आलाय आणि अद्यापपर्यंत एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून 11 धावांवरती नाबाद आहे. गोलंदाजी मार्कवरनं तुषारला आपण पाहतोय. उद्योन्मुख गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना यंगस्टर आहे आणि जबाबदारी स्वीकारली आहे पार पाडत असताना. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं आणि कुठल्याही प्रकारे धाबेची संधी नाही. जबरदस्त गोलंदाजी, नॅचरल स्विंग बघायला मिळतोय. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू आतमधल्या बाजूला वळण घेत असताना रिव्हर्स स्विंग चांगला आहे. या गोलंदाजाचा जर आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका. बॅक टू द बॉलर. मात्र थोडीशी थ्रो वाईड बघायला मिळाली. एक धाव पूर्ण केली जाते एका धाबेच्या मदतीनं. स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतील धावसंख्या 24 धावा. अतिशय महत्वाचं हे षटक आणि चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी इथून साकारली आहे. या युवा गोलंदाजानं फक्त धावा खर्च केल्या 6 धावा. 24 धावा धावफलकावरती असतोली संघाच्या तिसरं षटक संपन्न झालं आणि थोडासा मात्र इथं विचार करण्यास भाग पाडले. शॉर्ट मीटिंग घेतली जाते दोनही फलंदाजांच्या माध्यमातून. आपण पाहतो अर्जुन आणि मधुकर दोघे जण छोटीशी मीटिंग करतायत. काय व्यूहरचना केली जाईल, काय अटॅक कसा ठेवला जाईल, धावफलक कसं पुढे सरकवलं जाईल यासाठी चर्चा. आणि चला मित्रांनो स्प्रेड व्हा, क्षेत्ररक्षण सज्ज करा, कारण 40 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जातो आणि या 40 मिनिटांमध्ये आपल्याला सामना पूर्ण करायचा असतोय. पूर्वार्ध आपण पाहतोय आणि या पूर्वार्धामध्ये 8 षटका आपल्याला 40 मिनिटांमध्ये पूर्ण करायची असतात. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी सागर आलाय. षटक क्रमांक 4. स्ट्राईक वरती मधुकरला बघतोय. इथून धावगती थोडीशी वाढवावी लागेल. हळूहळू आपण दुपारच्या सत्राकडे वळतोय आणि खेळपट्टी एकदा का कडक झाली तर मात्र धावा जास्त होत असतात. या वेळेला जबरदस्त चेंडू. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. थँक्यू. फलंदाज बाद झाला मधुकर आणि मैदानात जात असताना आसनोलीचा टायगर अर्थातच मयूर दिनकर, ज्याला मात्र जबाबदारी घ्यावी लागेल यासाठी तो थोडासा मागे राहिला होता. मगाशी त्याच्याशी चर्चा करत असताना सांगितलं की आमच्याकडे थोडीशी बॅटिंग ऑर्डर कमी आहे, मला थोडंसं थांबून खेळायचं आहे आणि मधल्या फळीमध्ये येऊन एक चांगली खेळी त्याला साकारायची असं त्याचं स्वप्न आणि या वेळेस स्ट्राईक वरती बघायला मिळेल. गोलंदाज सागर. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. बॉलचा अगदी अचूक अंदाज घेतला, निरीक्षण केलं आणि चेंडूला जाऊन दिलं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. संघाच्या पाठीचा कणा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मयूर दिनकर आणि समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज अर्जुन दिनकर.
दोन्ही फलंदाज आपण जर विचार केला तर असनोली संघासाठी गेले कित्येक वर्ष सेवा करत आहेत. यावेळेस फलंदाज बाद करण्याची संधी मिळाली होती. रिवर्सचा प्रयत्न मात्र हा फसलेला प्रयत्न. झेल बाद करण्याची संधी जरी दवडली असली तरी मात्र धावबाद होत असताना मोठा धक्का, मोठा मासा गळाला. अर्जुन बॅक टू द डगआउट. धन्यवाद. रिव्हरचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न थोडासा अयशस्वी. झेलबाद करण्याची संधी होती. पॉइंट वरती क्षेत्ररक्षक तैनात होता. अगदी हातामध्ये झेल होता मात्र यश मिळालं नाही. गोलंदाजाला जरी यश मिळालं नसलं तरी मात्र तोंडामध्ये साखर पडत असताना साने संघाच्या जो फलंदाज सेट होता त्याला मात्र बाद करण्यात यश मिळालं. धावबादच्या स्वरूपात गडी बाद झालाय. इथं गरज होती का हा एक प्रश्न असेल आणि हा प्रश्न मात्र निरंतर सताबेल अर्जुनला आणि मयूरला. मयूरला मात्र आता जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल कारण संघाला गरज आहे. नवीन फलंदाज मैदानात भावेश आला. फुलटो चेंडू या वेळेला कुठल्याही प्रकारचा चेंडूचा अंदाज न घेता अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फुलटो चेंडू होता. या चेंडूवरती मात्र मोठा फटका मारण्याची संधी होती. संधी दबडली आहे. भावेश प्रेशर आहे. नंबर 7 वरती आलेला हा खेळाडू. संघाचा धावफलक जर आपण पाहिला तर 24 धावांवरती थांबलेला आणि सागरच्या या षटकामध्ये अद्यापर्यंत एकही धाव नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक 4 हाताळत असताना सागरनं मात्र थांबवून ठेवले फलंदाजांना. एक गडी बाद करण्यात यश मिळाला पहिल्या चेंडूवरती. तदनंतर अर्जुनला धावबाद केलं. 5 चेंडूंचा सामना आपण पाहिला या षटकामध्ये. गोलंदाज सागरच्या माध्यमातून अद्यापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. समोर फलंदाज भावेश आहे, युवा खेळाडू. त्याला मात्र जखडून ठेवलंय. पायामध्ये साखळदंड. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू पूल केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. एक धाव पूर्ण केली आहे. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होतं ते इथून संपन्न झालं. पंचांचा इशारा आणि 4थं षटक समाप्त. धावफलक जर आपण पाहिलं तर 25 धावा आपल्याला बघायला मिळतात. हे षटक चांगलं होतं. अतिशय चांगली गोलंदाजी सागरच्या माध्यमातून बघायला मिळाली. या षटकामध्ये केवळ एकच धाव खर्च केली. एक गडी त्याने बाद केला. एक सांघिक यश सुद्धा मिळालं. केवळ एक धाव येत असताना या षटकामध्ये साने संघाच्या वतीनं 2 खेळाडूंना बाद केलाय. गुड बॉलिंग. 4थं षटक संपन्न झालं आणि धावफलकावरती धावफलक जर आपण पाहिलं तर 25 धावांवरती स्थिरावलेला. जबाबदारी फलंदाजीची असतोली संघासाठी. गोलंदाजी मार्क करून निलेश उजव्या हाताचा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज. ऑफसाईड जर आपण पाहिली तर 38 पॅक केलेलं आपल्याला बघायला मिळतं. 4 क्षेत्ररक्षक तब्बल ऑफसाईडच्या दिशेनं 38च्या आतमध्ये.
आणि सीमारेषेवरती जर आपण नजर मारली तर डीप मिड विकेटला सीमारेषेला लागून एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉनला कॉर्नरच्या दिशेनं सीमारेषेला लागून एक क्षेत्ररक्षक या वेळेला सुईमधून धागा काढावा अशा पद्धतीने चेंडूला काढलाय. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये रेस लागलेली आपल्याला बघायला मिळते. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न तो सुद्धा यशस्वी होत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. 5वं षटक चालू झालंय आणि पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या. आश्वासक सुरुवात झाली या संघाची, या अस्नोली संघाची या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती 3 धावा फलंदाज भावेशच्या बॅटमधनं आल्या. स्ट्राईक वरती मयूर दिनकरला आपण पाहतो आणि गोलंदाजी मार करून गोलंदाज निलेश षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज झालाय. हा सुद्धा एक अनुभवी गोलंदाज आहे. तितक्याच ताकदीचा फलंदाज समोर आपल्याला बघायला मिळतोय. अस्नोलीचा टायगर या वेळेस बॅटस्विंग प्रचंड वेगवान होता, मात्र रडार मध्ये आला नाहीये. चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मयूर षटकातील पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. निलेशला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी उजव्या हातानं डाव्या बाजूनं जात असताना. मयूरसाठी फुलटोज या वेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पंच निरंजन सावंत सरांचा इशारा. 6 धावांचं भरभरून दान फलंदाजाच्या पदरात. हा षटकार थँक्यू डीजे. यासाठी ओळखला जातो मयूर. पहिला षटकार बघायला मिळाला यावेळी मयूरच्या बॅटमधनं. एक षटकार अर्जुनच्या बॅटमधनं आला होता. अस्नोली संघासाठी हा दुसरा षटकार. या षटकाची आश्वासक सुरुवात झाली आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला बघायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या दिशेने येत असताना जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आणि शेवटच्या मोमेंटला अगदी 35 ते 40 पावलांचं ग्राउंड कव्हर करत येत क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलंय. वॉट अ कमिटमेंट. 100% मेहनत करत असताना हा चेंडू अडवलाय. 2 धावा निश्चितच आपल्या संघासाठी वाचवल्या. बबल्यानं बॉलिंग चांगली केली, तदनंतर क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं. व्हेरी गुड फिल्डिंग. निलेश या वेळेस शॉर्ट पिच चेंडू वाट पाहत होता, मात्र ओव्हर पिच मिळाला आणि घुटना टेक तमाशा देख अस्नोली गावचा ब्रँड दाखवणारा हा फटका षटकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना आपल्याला बघायला मिळाला. मयूरच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार आलाय आणि धावगतीला मात्र इथून एक वेगळा स्पीड प्राप्त झालाय. ज्या वेळेस आपण पाहिलं स्टान्स थोडासा शॉर्टपिच चेंडूसाठी जागा बनवली होती मयूरनं. असं वाटलं होतं शॉर्टपिच चेंडू येईल, फुलटो चेंडू नंतर मात्र चेंडू थोडासा अगदी समोर बघायला मिळाला. रडार मध्ये घेतला आणि मिड विकेटच्या दिशेनं भिरकावून दिलं 6 धावांसाठी. हीच तर ओळख आहे मयूरची. आणि दाखवत असताना निलेश यावेळेस फटका फसलेला बघायला मिळतोय, मात्र टायमिंग प्रॉपर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. मयूरच्या मनासारखं मात्र मिडल झाला नव्हता, पण हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन विसावलाय. 6 धावांचा बेधुंद फटका मयूरच्या बॅटमधनं. बॅक टू बॅक हा षटकार येताना बघायला मिळाला. दुसरा या षटकामध्ये 3 षटकार बघायला मिळाले. धावफलक वाऱ्याच्या वेगानं पुढे जात असताना षटक क्रमांक 5 व संपन्न आणि धावफलकावरती तब्बल 48 धावा
48 ऑन स्कोर बोर्ड. यासाठी मयूर मागे थांबला होता. त्यानं सांगितलं होतं की मला मिडल ऑर्डर मध्ये यायचंय आणि संघाचा डाव ज्या वेळेला सावरायची गरज असेल त्यावेळेला मात्र मला फलंदाजी करायची आहे. चला स्पीडअप करा मित्रांनो. मयूर जोपर्यंत समोर खेळत आहे आणि जोपर्यंत अबाधित आहे तोपर्यंत बाकीच्या फलंदाजांना सुद्धा एक वेगळा आधार असतो. यावेळेस स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळेल युवा खेळाडू भावेश, नवीन गोलंदाज, नवीन षटक घेऊन येतोय बबल्या. स्पेल मधला दुसरं षटक. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढले. स्ट्राईक चेंज करत असताना मनसुबा होता आणि तो यशस्वी केलाय. स्ट्राईक वरती मयूरचं येणं गरजेचं होतं आणि ही आसनोली संघासाठी एक चांगली गोष्ट घडली. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेत असताना भावेशला आपण पाहिलं आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा बघायला मिळेल वन अँड ओनली आसनोलीचा टायगर, हा हिटमॅन फलंदाज अर्थातच मयूर दिनकर स्ट्राईक वरती सज्ज आहे. समोर आव्हान गोलंदाजाचं. गोलंदाज सुद्धा मातब्बर आहे बबल्या. संघाचा तारणहार गोलंदाज आहे साने संघाच्या वतीनं. राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला हा प्रेशर बघायला मिळाला. लेग स्टिक सोडून जाणारा हा चेंडू. पंच रमेश म्हात्रे सरांचा हा इशारा वाईटचा. प्रेशर गोलंदाजावरती सुद्धा बघायला मिळालं. गोलंदाजी मार्क वरून बबल्या या वेळेस वाईट हाताळत असताना नवफलक पुढे सरकतोय. 50 अर्धशतक कंप्लीट. यावेळेस पुन्हा एकदा ऑनसाइडला लॉक्टेड हिट खेळायचा होता मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू व्यवस्थितरित्या आला नाही. अलॉंग द कार्पेट एक धाव इथून पूर्ण केली आहे मयूरनं. यावेळेस सिंगल धावेच्या मदतीनं धावफलक 51 वरती जाऊन पोहोचलं. भावेशला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. बऱ्याच वेळापासून त्याचा सुद्धा संघर्ष चालू आहे. समोरून बबल्याचं आव्हान. लोवर फुलटोज. या वेळेला फटका बघायला मिळतोय चांगला आहे. सीमारेषेच्या बाहेर जाईल. टप्पा खाल्ल्यानंतर फिल्डर होता मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. हा चौकार. एक चांगला फटका त्याच्या बॅटमधनं आणि धावफलकाला गती देतोय. गती देणं गरजेचं. षटक क्रमांक 6 आपण पाहतो बबल्याचा. वैयक्तिक कोट्यातलं हे दुसरं षटक. व्हेरी गुड बॅटिंग. मयूरनं मात्र आक्रमण चढवलं. तदनंतर गोलंदाजांचं मनोधैर्य थोडस बॅकफुटला बघायला मिळतं. बॉडी लँग्वेज आपोआपच चेंज झाली. सुरुवातीची 4 षटकं आपण जेव्हा पाहिली 25 धावा धावफलकावरती होत्या. तदनंतर मात्र मयूर जसा मैदानात आला त्यानं मात्र आक्रमण चढवलंय. बॅटमधनं 3 षटकार बघायला मिळाले मयूरच्या. तदनंतर आत्मविश्वास वाढलेला बघायला मिळाला भावेशचा. भावेशच्या बॅटमधनं हा चौकार येतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने धावफलकाला पुढे घेऊन जात असताना चांगली पार्टनरशिप. या वेळेला चांगला चेंडू बघायला मिळाला. स्विंग होत असताना टप्पा खाल्यानंतर थोडीशी उंची सुद्धा या चेंडू मध्ये होती. फलंदाजाच्या रडार पासून दूर आणि हा चेंडू निर्धाव. गुड कमबॅक. बबल्याला आपण पाहतो अतिशय अनुभवी गोलंदाज आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक त्यानं हाताळलं होतं. केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. या वेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू बघायला मिळाला. निर्धाव स्वरूपात संपन्न होणारा हा चेंडू सुद्धा यष्टीरक्षकाच्या स्वाधीन. बबल्या या वेळेला 2 चेंडू निर्धाव फेकतोय आणि भावेशला मात्र थांबून ठेवलाय. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती भावेश. उजव्या हाताचा फलंदाज. ऑफस्टिकच्या बाहेर स्टान्स आहे. या वेळेला कट घेतली आणि शॉर्ट थर्ड मॅनला बीट करून चेंडू बंदुकीच्या गोळीच्या वेगानं सीमा पार. बेका सरांचा इशारा. हा चौकार. जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते. धावफलक पुढे सरकलं. 59 ऑन स्कोर बोर्ड. 59 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा. अंपायर निरंजन साबण सरांचा आपण पाहतो. षटक क्रमांक 7 आणि बॅटिंग पॉवर प्ले इथून अवलंब केला जाईल. आणि समोर आसनोलीचा टायगर, हिटमॅन, हार्ड हिटर फलंदाज. व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खेळत असतो आणि
संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या फलंदाजाचं नाव अदबीनं घेतलं जातं तोच फलंदाज आपल्याला स्ट्राईक वरती खेळताना बघायला मिळतोय. आपल्या शहापूर विभागाची एक आणबान शान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मयूर दिनकर स्ट्राईक वरती स्लॉकचं षटक चालू होत आहे. पॉवर प्लेचं हे षटक आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस असेल. पॉवर प्लेचं हे षटक असतं आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये केवळ 3 क्षेत्ररक्षक तुम्ही सीमारेषेवरती तैनात करू शकता. योग्य वेळेत लक्षात आलं आणि एक चांगली गोष्ट घडतीये साने संघाच्या वतीनं. सागर या वेळेस बॅटचा स्विंग प्रचंड वेगवान, स्लोवर चेंडू आणि मिस करत असताना या चेंडूला निर्धाव स्वरूपात संपन्न झालाय. षटक क्रमांक 7 सागरला आपण पाहतो वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक हाताळतोय. पहिलं षटक जेव्हा हाताळलं होतं केवळ 1च धाव खर्च केली होती. नामवंत गोलंदाज सागरला आपण पाहतो साने संघाच्या वतीनं. या वेळेला ऑन साइडला खेळायचं होतं मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. मयूरला थांबून ठेवत असताना गोलंदाजी मार्कवरनं सागर अतिशय चांगली गोलंदाजी. मगाशी एक षटक हाताळलं त्या षटकामध्ये केवळ 1च धाव खर्च केली होती. या वेळेस चांगला चेंडू होता. बॅक टू द बॉलर फॉलो थ्रू मध्ये अडवताना थोडासा व्यत्यय आला आणि 1 धाव पूर्ण केली आहे. भावेशच्या माध्यमातून एक सिंगल घेतली जाते आणि मयूरला स्ट्राईक वरती इथून मात्र संधी मिळेल. समोर आव्हान आहे सागर नावाच्या गोलंदाजाचं. स्लॉकचं हे षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेची पहिली 2 षटकं आपण पाहिली तर नंतरचं हे पॉवर प्लेचं षटक. बॅटिंग पॉवर प्ले, फलंदाज मयूर स्ट्राईक वरती आणि मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. शॉर्ट पिच, फटका चांगला बघायला मिळतोय. कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही. फ्लॅट आणि सिक्सर. आंद्रे रसेलची आठवण येते. फटका जरी मिसटाईम झाला असला, फटका जरी ताकद कमी लागलेली असली तरी चेंडू सीमापार होताना आपल्याला बघायला मिळतोय. हा षटकार आलाय आणि धावफलकाची गती वाढतीये. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर तब्बल 67 धावा. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय पंढरीनाथजी पाटोळे सर. अतिशय चांगली कामगिरी त्यांची पहिल्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतीये. 67 धावा त्यांच्या सुवर्ण हस्ताक्षराने आपल्याला बघायला मिळतात धावफलकावरती. सागरवरती आक्रमण शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता. पूल करत असताना चेंडूला भिरकावून दिलं 6 धावांसाठी. पुनश्च एकदा मयूरसाठी या वेळेला थोडीशी उंची कमी दिली चेंडूला आणि गती सुद्धा कमी होती. बॅट स्विंग प्रचंड वेगवान. बॅट स्विंगचा जर अंदाज घेतला तर पिच वरती बॅट फिरते आणि जवळपास हवा व्यासपीठाच्या दिशेने येताना आपल्याला बघायला मिळते. चेंडू कनेक्ट झाल्यानंतर मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आपल्याला बघायला मिळत असतो. यावेळेस दैव बलवत्तर गोलंदाजाच्या माध्यमातून एक चांगला चेंडू बघायला मिळाला. पुनश्च एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मयूरसाठी. यावेळेस दिशाहीन चेंडू पंच आमच्याकडे वळाले. निरंजन सरांचा इशारा वाईटचा. वाईटच्या माध्यमातून 1 धाव धावफलकावरती अंकित होईल. हा प्रेशर आहे मयूरचा. 68 धावा धावफलकावरती. कारण सागरला माहिती आहे मयूरच्या रडारमध्ये जर चेंडू सापडला तर तो मात्र मैदानात थांबत नाही. यावेळेस मात्र चांगला चेंडू बघायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. 7व्या क्रमांकाचं षटक संपन्न झालं आणि धावफलकावरती जर आपण नजर मारली तर बघायला मिळतात धावा 68 धावा. 68 ऑन आउट स्कोरबोर्ड. शेवटचं षटक मार्गस्थ होईल आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. हाच मानस होता कर्णधाराचा. भगवान बांगरनं जेव्हा नाणेफेक जिंकली तेव्हा फलंदाजी स्वीकारली. मयूरवरती आमची मदार आहे असा त्याचा विश्वास आणि अद्यापर्यंत मयूर आपल्या नावाला साजेशी खेळी करतोय.
विचार केला तर मयूरच्या बॅटमधनं अद्यापर्यंत 4 षटकार आपल्याला बघायला मिळाले आणि या 5व्या षटकाराची अपेक्षा असेल सर्व डगाऊटला आणि चांगल्या खेळीची चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल साने संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. तुषार आलाय गोलंदाजी मार्कवरती. जय हनुमान साने विपक्ष टायगर स्पोर्ट्स असनोली. ही लढत आपण पाहतोय आजच्या दिवसातली. मान्यवरांचं आगमन होतंय. आदरणीय भालचंद्रजी दत्तात्रय मडके साहेब, दिनेशजी रामचंद्र भालचंद्र मडके साहेब यांचं जितूजी पाटोळे यांच्या वतीनं अतिशय मनपूर्वक स्वागत. स्नेही आहेत जितू पाटोळे यांचे, भालचंद्र मडके आणि दिनेश मडके. जाऊया मैदानावरती. पुनश्च एकदा द्वंद्वाला सुरुवात आपल्याला बघायला मिळते. लोवर फुलटोत पहिल्या चेंडूवरती भावेच्या बॅटमधनं ही 1 धाव आली आहे आणि आसनोली संघासाठी एक चांगली गोष्ट घडली. मयूर जातोय स्ट्राईक वरती. शेवटचं षटक युवा गोलंदाज तुषार आणि तुषारच्या समोर आव्हान आहे हार्ड हिटर फलंदाज मयूर दिनकरचं. आसनोली संघासाठी हे शेवटचं षटक बघायला मिळतंय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील आणि जास्तीत जास्त धावा जमवणं हे मयूरचं मात्र लक्ष असेल. हा चेंडू बघायला मिळतोय ऑप्टिकच्या जास्त बाहेर. पंचांनी दंडित केला. वाईट चेंडू येतोय. तिसऱ्या पंचांसाठी अपील केलं जाते. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती थोडासा संशय आहे. चेक केला जाईल. इथं चेक करायचं ना. tinsiket.in च्या माध्यमातून आपण पाहतोय जितू सरांना. चेक केलं जाईल. स्टॉप. पहिला चेंडू जो हाताळलाय तो चेक केला जाईल. जर वैध चेंडू असेल तर मात्र गोलंदाज गोलंदाजी करू शकेल. यावेळेस संशय व्यक्त केलाय गोलंदाजीच्या ऍक्शन वरती आणि बघायला मिळतंय tinsiket.in च्या माध्यमातून. प्रथमेश सर ऑफिशियल अपडेटर आपल्या सोबत आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जितू पाटोळे सर आपण पाहतो. गोलंदाजाची ऍक्शन तपासली जाते. गोलंदाजाची ऍक्शन सदोष आढळली आहे आणि या गोलंदाजाला मात्र गोलंदाजाची ऍक्शन सदोष ठरवली जाते तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. या चेंडूवरती नो चेंडू असेल का? गोलंदाज चेंज केला जाईल. मात्र या चेंडूवरती नो द्यायचा की नाही हा प्रश्न पंचांसाठी. नो बॉल आहे. नो चेंडू. नो दिला जातोय आणि गोलंदाजाची ऍक्शन सदोष आढळली आणि गोलंदाजाला मात्र इथून अवैध ठरवलं जात आहे. एक चेंडू टाकला गेलाय. पहिल्या चेंडूवरती आपल्याला बघायला मिळाला शेवटचं हे षटक आहे. चला फास्ट या. गोलंदाजी वरती ऍक्शन बघायला मिळाली आणि सदोष आढळला गोलंदाज. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. षटक क्रमांक 6. या षटकातील एक चेंडू अद्यापर्यंत झालाय आणि 5 चेंडू टाकण्यासाठी नवीन गोलंदाज फ्रीट असेल या चेंडूवरती. मयूरसाठी ही पर्वणी उपलब्ध झाली आहे. फ्रीट दिला जाईल. फ्रीटचा जर आपण विचार केला तर
नो बॉलच्या चेंडूवरती सर्वात जास्त षटकार मारण्याचा विक्रम जर कोणाच्या नावावर असेल तर रोहित शर्मा भारतीय संघाचा हिटमॅन. यावेळेस मयूरच्या बॅटमधनं स्वीट साऊंड अस्नोली गावचा एक ब्रँडेड फटका. हा षटकार सुनील आलाय आणि त्याला मात्र पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवत असताना मयूर आपल्या नावाची परिचय इथं नावाची ओळख इथं देत असताना आपल्या उपस्थितीचा परिचय देत असताना या वेळेस दिशा बघावी लागेल. लेगस्टिकच्या बाहेर मेक्या सरांचा इशारा व्हाईटचा आणि धावफलकामध्ये एका धाब्याने भर. धावफलक वाऱ्याच्या वेगानं 77 वरती जाऊन पोहोचलंय. अस्नोली संघासाठी एक चांगली सुरुवात. त्यानंतर पूर्वार्धामध्ये आपल्याला बघायला मिळाला मयूरचा इथे मात्र घणाघात. या वेळेला बॅटच्या बरोबर मधोमध चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. जितकी जास्त उंची तितकीच जास्त लांबी. पंचांचा इशारा 6 धावांचा. हा षटकार आलाय आणि गोलंदाज सुनील वरती मात्र इथून प्रेशर क्रिएट झालाय. थांबवावं लागेल मयूरला, आवरावं लागेल मयूरला मात्र रोखावं लागेल. हे आव्हान गोलंदाज सुनील समोर. शेवटचं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा दिशाहीन लेगस्टिकच्या जास्त बाहेर वाईट बघायला मिळतोय. मयूरचा मात्र इथं झंझावात बघायला मिळतोय आणि मयूरला थांबवण्यासाठी इथं मात्र एक व्यूहरचना करावी लागेल. मयूर नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावताना वैयक्तिक 40 धाबांवरती खेळत असताना मयूर 16 चेंडूंवरती 40 धाबा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं वाईड आणि हा चौकार. 5 धाबा. हा पंजा बजाव. झंझावात करत असताना वैयक्तिक 40 धाबांवरती खेळतोय आणि आपल्या संघाचा जो डोलारा आहे तो मात्र गगनाला भिडवत असताना या वेळेस चांगला चेंडू बघायला मिळाला मयूरच्या मात्र. या वेळेस काय घडलंय मैदानामध्ये. स्ट्राईक हवी होती आणि चूक करत असताना फलंदाज बाद होईल. मोठा धक्का. मयूर बॅक टू द पॅव्हेलियन. वैयक्तिक 41 धाबांची खेळी केली. 17 चेंडू फेस करत असताना वैयक्तिक 41 धाबांची झंझावाती खेळी मयूर दिनकरच्या बॅटमधनं. मयूरची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो निश्चितच टाळ्या होऊन जाऊ द्या. डगआउट मधनं टाळ्यांचा कडकडाट आणि मयूरचं स्वागत. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवरनं सुनील आणि स्ट्राईक फलंदाज वैभव. षटपी स्वरूपाचा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाबेसाठी रबाना. 2ही धावा इथं पूर्ण होतील का हा एक प्रश्न असेल आणि या प्रश्नाचं उत्तर मिळेल. नॉट आउट. 2 धावा पूर्ण. षटक क्रमांक 8 व मार्गस्थ. गोलंदाजी मार्कवरनं सुनील. राईट आर्म राऊंड द विकेट. वैभव साठी हा चेंडू बॅटला कट झालाय आणि
एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, दुसऱ्या धाबेसाठी रवाना झालेत मात्र अयशस्वी. या चेंडूवरती एक धाव आणि एक गडी बाद होतोय. षटक क्रमांक 8 मार्गस्थ होतं ते इथून समाप्त झालं. धावफलकावरती बघायला मिळतात तब्बल 94 धाबांचं आव्हान असेल. इथून फलंदाजीला जसा उतरेल समोर जय हनुमान साने संघ 94 धावा चेस करायच्या आहेत आणि अस्तोलीचा संघ डिपेंड करताना बघायला मिळेल. दोघही संघ मातब्बर आहेत. 94 धावांचं आव्हान कशा पद्धतीनं मैदानावरती पेललं जाईल की डिपेंड करण्यात यश मिळेल हे पाहणं खूप औत्सुक्याचं. या सर्व चित्राचं धावतं वर्णन करण्यासाठी मी मायक्रोफोन वरती थोडस बदल करतोय. मी तुर्तास थांबतोय आणि आमंत्रित करतोय एक नामवंत समालोचक आपल्या शहापूरचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ शेरे जगदीशजी तारमळे सर यांना. धन्यवाद. आयोजकांच्या वतीने या ठिकाणी आम्ही घोषित करतो कारण ऑब्जेक्शन घेतला होता. एक फलंदाज तुमचा फोन घेऊन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि साने संघानं ऑब्जेक्शन घेतला होता. अंपायर्सनं सांगितलं की इनिंग नंतर आम्ही तुम्हाला पेनल्टी घोषित करू. सर्वप्रथम आयोजकांशी चर्चा केली गेली आणि त्यानंतर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी देतोय कारण फोन घेऊन मैदानाच्या आतमध्ये तुमचा फलंदाज. यस, धन्यवाद मयूर. तर 2 धावा मी ऍड करू ज्यावेळी साने संघ बॅटिंगसाठी उतरेल. पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चॅनल tenniscricket.in को सबस्क्राईब करें. संघासमोर तर 94 धावा कंप्लीट करायच्या साने टीमला आणि सेकंड इनिंगला होती सुरुवात. आपण पाहू शकाल विश्लेषण जे जर विचार केला तर पहिल्या 7 ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली होती परंतु शेवटचं जे षटक होतं जिथे जर विचार केला तर तुषारला थ्रो बॉलिंग मध्ये त्याला कॅन्सल केलं गेलं आणि त्यानंतर सुनीलनं त्याच्या षटक हाताळण्यासाठी सुनीलकडे जबाबदारी सोपवली आणि त्या ओव्हरमध्ये तब्बल विचार आपण केला तर 27 धावा आल्या आणि तिथून मात्र मॅच टर्न झाली अस्तोले संघाकडे. 94 धावा संख्येचं आव्हान या मॅच मध्ये सेट केलंय. सलामीची जोडी ओपनिंग पेअर ऑफ जय हनुमान साने टीम मैदानाच्या मध्ये एंटर करत असताना संदेश पाटील समवेत तुषार पाटील ही जोडी मैदानाच्या मध्ये एंटर करत असताना एक्सपिरियन्स खेळाडू संदेश काहीतरी चर्चा करत असताना 8 ओव्हरमध्ये धावा जरूर चेस केला जाऊ शकतात परंतु त्यासाठी तुम्हाला विकेट्स टिकवणं
चांगला खेळ करणं, मैदानाच्या आतमध्ये टेम्परामेंट बरोबर आक्रमकता दाखवणं, या सर्व गोष्टी फार महत्वाच्या असतील. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात आणि जाऊयात मॅचच्या दिशेनं. तर पाळीगावचे समाजसेवक आणि दर्दी क्रिकेट रसिक, कुठेही सामना असला तरी सातत्यानं त्या ठिकाणी ते मैदानाचं अंतर गाठून सन्माननीय आदरणीय किसन मामा तरणे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं SPL नियोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आणि सातत्यानं दरवर्षी या स्पर्धेला भेट देण्यासाठी अगदी न विसरता या स्पर्धेवर प्रेम दाखवण्यासाठी नक्कीच या ठिकाणी ते उपस्थित असतात. अनिल दिनकर येतोय. सातत्यानं गेली कित्येक वर्ष असलोली संघाच्या बॉलिंग डिपार्टमेंटला लीड करणारा हा खेळाडू. एक्सपिरियन्स खूप सारा आणि अनुभव हा सर्वात महत्वाचा तुमचा शिक्षक असतो. अनिल दिनकर सज्ज होतोय बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये पहिले षटक घेऊन. पहिलाच बॉल फुल लेनचा होता, अक्रॉस द बॅट ऑन साइडला खेळायचं होतं आणि एक्सपिरियन्स काय असतं दाखवून देत असताना पहिल्याच बॉलवरती फलाचित केलाय. तुषार पाटीलला माघारी परतावा लागेल. गोल्डन डकचा शिकार साने संघाला लागतो हा पहिला धक्का. पहिल्याच बॉलवर प्राप्त केली आहे विकेट अनिल दिनकरने. त्रिफलाचित केलं तुषार पाटीलला. 94 धावा संख्येचं आव्हान या मॅच मध्ये सेट केलंय. 2 धावा ज्या पेनल्टीच्या दिल्या गेल्या त्या आम्ही 1 ओव्हर नंतर ऍड करू साने टीमच्या इनिंग मध्ये. सुरेख क्रिकेटमय वातावरण SPL 2021 टेनिस बॉल क्रिकेटची ही दैदिप्यमान स्पर्धा आपण अनुभवता. tenniscricket.in वर या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज, 2 कॅमेरे, आमचे टेक्निकल टीम, कॅमेरा ऑपरेटर, त्यासोबतच आमचे गुणसंख्या लेखक या मॅचचा आनंद घेत असताना प्रत्येक क्षणचित्र टिपण्यासाठी आमचे कॅमेरामॅन देखील सज्ज झालेत आणि खूप चांगलं कव्हरेज त्यांच्या माध्यमातून. tenniscricket.in ही सर्वात पहिली वाहिनी जी टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावर लाईव्ह कव्हरेज केलं आणि त्यानंतर खूप साऱ्या वाहिन्या आल्या. प्रत्येकामध्ये कॉम्पिटिशन वाढत गेलं. परंतु जर विचार केला तर आता मात्र प्रत्येक चॅनल आपापल्या परीनं 100% देण्याचा प्रयत्न करत असतो आणि लाईव्हच्या माध्यमातून मनमुराद आनंद लुटतात आमचे घर बसले रसिक, जे या ठिकाणी पोहोचू शकत नाही. ते मात्र आपल्या आवडत्या टीमला, आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी युट्यूबवर आपल्या मोबाईल हँडसेटमधनं ही स्पर्धा लाईव्ह पाहत असतात. नवीन फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन मैदानाच्या मध्ये राजेश शेलार एंटर होत असताना पहिल्या बॉलवर विकेट आली, त्यामुळे आत्मविश्वास द्विगुणी झाला असेल गोलंदाज अनिल दिनकरचा. जास्त वेळ आपण घेताय असनोली संघ ऑनफिल्ड अंपायरच्या माध्यमातून सूक्ष्म तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. पहिल्या बॉलवर विकेट अनिल दिनकर पुनश्च एकदा सज्ज होतोय. आवेमध्ये इथे देखील संधी, परंतु फलंदाजा क्षेत्ररक्षापासून दूर होता हा बॉल. एक सिंगल इथे कंप्लीट करत असताना संयम दाखवला आणि श्री गणेश होतोय जय हनुमान साने टीमच्या इनिंगचा. महत्वपूर्ण सूचना, जे 4 संघ या ठिकाणी उपस्थित आहेत त्या 4 संघांना आयोजकांच्या वतीनं आज शेवटचा सामना जर बॅड लाईटचा जर विचार करता सिच्युएशन पाहिल्यानंतर 7 ओव्हरचा देखील ठेवला जाऊ शकतो, या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं. ही सूचना आम्ही आज दुपारच्या सत्रामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सिच्युएशन पाहता 7 ओव्हरची देखील मॅच खेळवली जाऊ शकते. तर थ्रो चेकिंग साठी ते ऑब्जेक्शन घेतलं गेले फलंदाजाच्या माध्यमातून. तर ते तिसऱ्या पंचांकडे आमचे नक्कीच या ठिकाणी आयोजक पाहतील. पहिल्या बॉलवर आली विकेट, दुसऱ्या बॉलवर एक सिंगल, 1 धाव स्कोरबोर्डवर लावली गेली आहे. धावसंख्या 94 बनवायची त्या मॅच मध्ये विजयासाठी. आणि स्लो ऍक्शन मध्ये, स्लो मोशन मध्ये आपण पाहू शकाल आमचे tenniscricket.in आणि सर्व गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत. पारदर्शकता या स्पर्धेची ओळख आहे. तुम्ही स्वतःच्या मोबाईल हँडसेट मध्ये देखील पाहू शकता स्लो मोशन मध्ये. आणि खूप चांगलं कव्हरेज 2 कॅमेऱ्यामध्ये कव्हर आपण करता ही स्पर्धा. चला बाकी खेळाडूंनी क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं.
आणि हा नियम सकाळी देखील तुमच्यापर्यंत मी पोहोचवला होता. कोणत्या प्रकारचा तुम्हाला तिसरा फंक्शनकडे जर रिव्ह्यू करायचा तुमच्याकडे फक्त 12 सेकंद आहेत. 12 सेकंदामध्येच तुम्हाला त्या गोष्टीचा रिव्ह्यू घ्यायचा आहे. कारण आमची टेक्निकल टीम त्या ठिकाणी चेक करते. स्लो मोशन मध्ये आपण पाहू शकाल चेंडू रिलीज कोणत्या अँगलने कशा पद्धतीने होतो या सर्व गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घेतल्या जातील. अगदी योग्य गोलंदाजीची ऍक्शन आहे आणि अनिलकडे एक्सपिरियन्स खूप सारा एक्सपिरियन्स आहे. चा उल्लेख आम्ही सातत्याने केला होता. हा डॉट जर विचार केला तर फेअर बॉल आहे. एकच धाव स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. एक विकेट आतापर्यंत गमावला. हे पहिले षटक सुरू आहे या इनिंगचं. लाईन पाहावी लागेल. इट इज अ वाईट. डाव्या स्ट्रीच्या बाहेर चेंडू पिच केला त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. अक्रॉस द बॅटने ऑन साईडला खेळायचं होतं संदेश पाटीलला. या खेळाडूकडे देखील अनुभव आहे आणि चांगली इनिंग साकारावी लागेल. टार्गेट मोठं आहे परंतु क्रिकेट आहे, कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देत नाही. भलं मोठं आव्हान देखील चेस केलं जाऊ शकतं. 8 ओव्हर्स तुमच्या हातामध्ये आणि त्यामुळे तुम्हाला इथून संयमी खेळ देखील दाखवावी लागेल. हा फटका उडवलाय ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनकडे क्षेत्ररक्षक पाठलाग करतात बॉलचा. बॉल इथे मात्र आता कलेक्ट केला जाईल. उंची खूप जास्त गाठली होती आणि त्यामुळे ज्यावेळी लँड झाला बॉल हवेमध्ये फ्लाय झाला चेंडू कलेक्ट केला वन बाउन्स आणि फेकी करतात. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात. पहिली षटक प्रगती पथावर आहे. या दुसऱ्या इनिंगचं 94 धावा बनवायच्या आहेत. जय हनुमान साने टीमला 1 विकेट त्यांनी गमावलाय. लीग मॅचेस मध्ये तुम्हाला तुमच्या बॅटिंग लाईन मध्ये डेप्थ असणं फार गरजेचं असतं. तुम्हाला त्यासोबतच चांगली बॅटिंग करणं, विकेट्स टिकवणं या सर्व गोष्टी, त्यानंतर कोणत्या ओव्हरमध्ये तुम्हाला गिअर शिफ्ट करायचे त्या सर्व गोष्टी माहीत असणं फार गरजेचं असतं. उडवला मिड ऑफ वरनं लॉंग ऑफला जातो हा बॉल. परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले आहेत बॉलवर. जोपर्यंत चेंडू कलेक्ट करून ऑन द स्टंप फेकी पाहायला मिळेल. 2 धावा इथे देखील कंप्लीट करतात. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना संदेशच्या माध्यमातून अनिल सज्ज होते ओव्हर द विकेटने. आउट स्विंगर होता. टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडीशी हरकत केली. स्विंग पाहायला मिळाला आणि पद्दाला लिहित नव्हता. पोझिशन मध्येच नव्हते संदेश पाटील. त्या ठिकाणी फुटवर्क नव्हतं आणि हा बॉल आउट स्विंग होऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेला. हा डॉट चेंडू आला. चांगली बॉलिंग करत असताना जिथे बेनिफिशियल वातावरण असतं फलंदाजांसाठी आणि त्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये इथे गोलंदाजी सुरेख पद्धतीने करत असताना अनिल दिनकर. ऑन साइडला हा फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला फेकून देतात. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनुभव माझ्याकडे देखील आहे दाखवून देत असताना संदेश पाटीलच्या बॅट बदलाला हा संघर्षमय षटकार. थँक्यू. तर एका ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 12 आणि 2 धावा ज्या पॅनल्टीच्या दिल्या गेल्या होत्या असनोली टीमला त्या पॅनल्टी आम्ही ऍड करतोय. एकंदरीत 12+2 14 धावा स्कोर बोर्डवर पहिल्या ओव्हर अखेरीस जय हनुमान साने टीम. चांगली स्थिती आहे कारण सुरुवात चांगली झाली आहे. 94 धावसंख्येचा पाठलाग जर तुम्हाला करायचा असेल तर प्रतिषटकामागे तुम्हाला 12 ते 13ची सरासरी गाठणं फार महत्वाचं आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये यशस्वी होत आहेत संदेश पाटील आणि त्याच्यासोबत राजेश शेलार. 1 विकेट गमावलाय तुषारला जो पहिल्याच बॉलवर विकेट त्याने गमावली. 14 धावा पहिल्या ओव्हर अखेरीस. सेकंड ओव्हरमध्ये तो मयूर दिनकर फलंदाजी करत असताना प्रतिम फटकेबाजी, मंत्रमुग्ध करणारी फटकेबाजी आणि आपल्या फटक्यांनी क्रिकेट रसिकांना अक्षरशः भुरळ घातली आणि सातत्यानं शहापूर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा खेळाडू नक्कीच खूप चांगली कामगिरी करत असतो. खूप मोठा फॅन फॉलोविंग या खेळाडूकडे आणि तोच येतो गोलंदाजी मार्कवर.
पहिलाच बॉल उडवलाय ऑन साइडला, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बीट करून बॉल जातोय डीप मध्ये आणि तुषार शेळकेच्या बॅट बदला, राजेश शेलारच्या बॅट बदला हा चौकार. आता मात्र चांगले बॅटिंग होत असताना जय हनुमान साने टीमसाठी राजेशच्या बॅटमध्ये देखील हा चौकार आलाय. आकू टप्प्याचा होता हा बॉल, मिड ऑफला क्लिअर केलाय, लॉंग ऑनला भगवान बांगर प्रयत्न फ्लातून करतात, बॅकअप आलाय आणि ते पहा क्षेत्ररक्षण झालंय चांगलं. बॅकअप होतं त्या ठिकाणी कीर पण होते, इरफान होते आणि इरफाननं मात्र पहा जे लॉंग ऑफला उभे होते तिथून मात्र धाव घेत खूप लांब पल्ल्याचं अंतर गाठलं, लॉंग ऑनला गेले, भगवानला बॅकअप दिलं आणि त्यानंतर मात्र महत्वपूर्ण 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. हे फार महत्वाचं असतं, क्षेत्ररक्षणामध्ये दर्जा दाखवणं क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं. स्विच हिटचा प्रयत्न गरज होती का हा देखील मोठा प्रश्न आहे. सातत्यानं दुधारी तलवार देखील म्हटलं जातं या फटक्याला. प्रत्येक समालोचक आपल्या शैलीतून वेगवेगळी नावं या फटक्याला देत असतो. हा फटका जर तुम्ही सरळ बॅटनं खूप चांगलं बॅटिंग करू शकता तर मग असे फटके मारण्याची गरज असते का, हा देखील मोठा विचार मंथनाचा भाग आहे. बॅटची कट, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये झाली चुकी फलंदाजाच्या माध्यमातून आणि ते विकेट क्रमांक 2 जय हनुमान साने संघाचा राजेश शेलार बॅक टू द डगआउट. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मयूर दिनकरला मिळते ही सफलता, यश त्याने प्राप्त केलं आणि महत्वपूर्ण ब्रेकथ्रू त्याने आपल्या टीमला मिळवून दिला. धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 20. 2 विकेट आतापर्यंत गमावले. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये आलाय समीर शेलार. मी मगाशी उल्लेख केला 8 ओव्हरचे मॅच, लेग मॅचेस जेव्हा तुम्ही खेळता त्यावेळी तुमच्या बॅटिंग लाईन मध्ये डेप्थ असणं गरजेचं असतं. तुमच्या संघनायकानं तुमची जी बॅटिंग पोझिशन असते ती ठरवणं फार गरजेचं असतं, कारण शेवटपर्यंत तुमच्या टीमकडे चांगले बॅट्समन असणं गरजेचं असतं. कधी कधी एखादा जो मिडल ऑर्डरचा बॅट्समन असतो तो डिफेन्स चांगल्या पद्धतीने करू शकतो, त्याला देखील तुम्ही पुढचा क्रमांक देऊ शकता. तुमचा प्लेइंग 11 मला जो हार्ड हिटर बॅट्समन असतो त्याला शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये बॅटिंग करण्यासाठी ठेवू शकता. प्रत्येक टीमची वेगवेगळी रणनीती असते, प्रत्येक टीमचे वेगळे प्लॅनिंग असतात, परंतु मैदानाच्या मध्ये मयूर दिनकर अफलातून बॉलिंग करतोय. बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी करत असताना त्यानंतर 40 जेव्हा वैयक्तिक जोडल्या आणि गोलंदाजी मार्कवर देखील सुरेख कामगिरी करतो. अष्टपैलू खेळाडूचं उत्कृष्ट प्रदर्शन मैदानाच्या मध्ये प्रदर्शित करत असताना मयूर दिनकर. हा फटका चांगला आहे, मिड ऑफला क्लिअर केली, ते बॉल थांबणार नाहीये, बॉल सरळ निघून जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच रमेश म्हात्रे सरांचा इशारा आलाय, हाय तो चौकार. थँक्यू. तर 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. स्कोर बोर्डवर धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 12.00च्या सरासरीनं 24 धावा. 2 विकेट गमावलेत आणि 94 धावा संख्येचा पाठलाग करत असताना श्वासक सुरुवात, चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेट जरूर गमावलेत, परंतु कोणताही दबाव न येऊ देता फलंदाजी करतात, नॅचरल खेळ करतात आणि हे फार महत्वाचं आहे. प्लॅनिंग झालं, टीम मीटिंग झाली आणि त्यानंतर अनिलला दिलंय हे षटक.
आपल्या स्पेलचं हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा त्याने दिल्या होत्या आणि पुनश्च एकदा त्याला आमंत्रित केल्या गोलंदाजी मार्गवर संघनायकानं. क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा पॉवर प्ले संपलाय. पहिलाच बॉल हलकाताना डिफेन्स करत असताना पॉइंट रिजनकडे स्टिअर केला हा बॉल. संदेश पाटीलकडे एक्सपिरियन्स आहे आणि त्याला माहिती आहे जर ही मॅच आपण घेऊन गेलो शेवटच्या डेथ ओव्हर पर्यंत तर मात्र जरूर इथून पुढे आपण संघर्ष करू शकतो, फाईट करू शकतो. आणि लीग मॅचेसमध्ये फार महत्त्वाचं असतं. प्रत्येक बॉलवर आक्रमकता गरजेची नसते तर तुम्ही दाखवलेला संयम हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. आणि एक्सपिरियन्स इथे मैदानाच्या मध्ये अनुभवाची शिदोरी घेऊन साने संघाला लीड करत असताना हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल फुल लेनचा होता. पॅचची कडा घेऊन बॉल शरीरावर ब्रश झाला. डॉट चेंडू आला. धावसंख्या धाफळकावर 25. विजयासाठी 34 बॉल आणि 69 धावसंख्येची आवश्यकता. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये जे हनुमान साने टीम समोर आणि चेसिंग मध्ये विचार केला तर तुमचे विकेट्स हातामध्ये असतील तर तुम्ही चांगली बॅटिंग केली तर विजयाच्या समीप जरूर तुम्ही पोहोचू शकता. प्रयत्न करणं फार गरजेचं असतं त्यासाठी. बॅटची लागली एज. विकेट किपर झाला बीट. शॉट थर्डमॅनच्या हातामध्ये गेला हा बॉल. फेकी डायरेक्ट हिट करण्याची गरज होती का कारण बॉल आला होता डॉट आणि ते एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात दिली आहे असतोली टीमनं. फार महत्वाच्या असतात त्या गोष्टी. बॉल पकडला होता क्षेत्ररक्षक फलंदाज त्याच्या जागेमध्ये पोझिशन मध्ये होता तर हिट करण्याची गरज होती का. आणि अशा चुका सातत्याने जर विचार केला तर फिल्डिंग मध्ये तुम्ही ज्या चुका करताना त्या तुम्हाला डिफेंड करणं ज्यावेळी तुम्ही डिफेंड करण्यासाठी जाता मैदानाच्या आतमध्ये त्यावेळी एक एक धाव तुम्हाला फार महत्वाची असते. एक एक धावेचा नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी परिणाम मोजावा लागत असतो. कट केला हा बॉल पॉइंट रिजन कडे. एकच सिंगल तिथे मिळत असताना अनिल दिनकरचं हे अप्रतिम षटक. पॉवर प्ले संपल्यानंतर कुठेतरी जो लय मध्ये बॅटिंग करत होता साने संघ ती लय आता थोडीशी शांत होत असताना शांत आणि संत आता मात्र या ओव्हरमध्ये क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 27-27. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 3 धावा या ओव्हरमध्ये प्रदान केल्यात अनिल दिनकरने. इथे लाईन चुकीची आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा हा बॉल वाईट घोषित केला पासनं. एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. धावसंख्या 28. आणि अस्नोली संघाला शुभेच्छा आल्यात. जांताराजा भोगाव या टीम कडनं अक्षय विषय यांच्या माध्यमातून अस्नोली टीमला खूप साऱ्या शुभेच्छा मॅचसाठी. धन्यवाद अक्षयजी विषय आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झाले आहे. चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये इरफान होते. बॅकअप आला मयूरचं आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. आणि हे तंत्र असतं एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करणं क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं. आणि हळूहळू विजयाच्या दिशेनं मात्र तुम्ही अशाच पद्धतीने जाऊ शकता. संयम दाखवला. थोडीशी पार्टनरशिप बिल्डअप करणं लीग मॅचेस मध्ये फार महत्वाचं असतं. तुमच्या 2 खेळाडूंमध्ये पार्टनरशिप होणं आणि ती पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न संदेश पाटील त्याच्या समवेत समीर शेलार ही जोडी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. बॉल ट्रॅव्हल होतोय वेगानं सीमारेषेच्या दिशेनं. पंचांचा इशारा आलाय. हा प्रतिम चौकार फलंदाज समीर शेलारच्या बॅटमधनं. विजयासाठी अजूनही 60 धावसंख्येची आवश्यकता आणि बॉल शिल्लक येते 30 बॉलमध्ये 60 हे समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि मॅच मध्ये जी सरासरी राखायची आहे ती आता मात्र राखत असताना मैदानाच्या आतमध्ये जे हनुमान साने संघ देखील सांगतोय
की बॅटिंग लाईनअप आमच्याकडे देखील चांगली आणि हा सामना जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न आम्ही देखील करू. सेन्सिबल क्रिकेट होणं गरजेचं असतं त्यासाठी आणि ते सेन्सिबल क्रिकेट संदेश पाटील करतोय. सलामीला आलाय, तो थांबलाय मैदानाच्या मध्ये, त्याला माहिती आहे विकेटवर उभं राहणं फार महत्वाचं असतं, संयम दाखवणं फार महत्वाचं असतं आणि इथे संदेश पाटील एक चांगली इनिंग साकारतोय. आपल्या सहकार्याला देखील सातत्यानं प्रत्येक गोष्टीचं त्याच्यासोबत विश्लेषण करतोय आणि ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. प्रशांत येता षटक क्रमांक 14 घेऊन राऊंड विकेटने. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केलाय, अगदी बॉडी लगत हा चेंडू होता. स्टिअर करतात, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाली. बॅकवर्ड स्क्वेअर कडे हा चेंडू गेला होता. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना संयम दाखवतात, संयम एक खेळी करतायत. सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करतायत आणि धावफलक हळता ठेवतायत आणि लीग मॅचेस मध्ये या गोष्टी फार महत्वाच्या असतात. 35 टीमची टोटल स्कोर बोर्डवर. इथे लाईन चांगली आहे, बॅटची एज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये वन बाउन्स गेला आणि डॉट चेंडू आला. समीर शेलार याला कानमंत्र दिला संदेशनं, तुला आक्रमकता करायची आहे, परंतु अयशस्वी तो होतोय. 2 चौकार जरूर त्याच्या बॅट बंद झालेत, परंतु त्याने चेंडू आतापर्यंत फेस केले ते 7. अलॉंग द कार्पेट ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाली. लॉंग ऑनला हा चेंडू अगदी वेगाने आला. मयूर दिनकर येतोय. आउटफील्ड मधला प्रतिम क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख आहे, एकाच मध्ये चेंडू गॅदर करून थ्रो देखील पहा किती सुरेख पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. एकच सिंगल इथे मिळत असताना चांगलं षटक प्रशांतचं. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावा त्याने दिल्या आहेत आणि एकही मोठा फटका त्याच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत त्याने येऊ दिला नाहीये. टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 36. पुढे सरसावून मोठा फटका कन्व्हर्ट करायचा होता संदेश पाटीलला, परंतु बॅट अँड बॉलचा काही संपर्क नाही नाहीये. चांगली बॉलिंग करत असताना प्रशांत या 4थ्या ओव्हरमध्ये हाला डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल थोडस दबाव निर्माण करेल जे हनुमानस्थानी टीमवर आणि फलंदाजांवर देखील. इथे फुल लेनचा हा बॉल होता, त्याला फक्त डिफेन्स करत असताना एक सिंगल कंप्लीट करतात. संयम दाखवतात आणि एका सिंगल बरोबर टीमचे टोटल पुढे सरकते 37. इम्प्रेसिव्ह षटक प्रशांत दिनकरचा आपल्याला पाहायला मिळते आणि सुरेख गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केली आहे. या ओव्हरनर ड्रिंक्स ब्रेक दोन्ही टीमचे 12 खेळाडू आपण जे डगआउट्स मध्ये उभे आहेत त्यांनी तयार ठेवायचे. धावसंख्या दाफळकावर आपल्याला पाहायला मिळते 37. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. हा फटका ऑन साइडला पाहायला मिळते. लॉंग द कार्पेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग करत असताना एकच धाव. 4 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय आणि स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात 38 धावा. 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी. विजय
तर आपल्या ड्रिंक फ्लेक्स जाऊयात पुनश्च एकदा मैदानाच्या दिशेला. 4 ओव्हरमध्ये 56 धावा बनवायच्या. त्यांनी आता संयमाचा जो गिअर आहे ना तो बदलावा लागेल. इथून पुढे तुम्हाला गाडी आता टॉप गिअरमध्ये चालवावी लागेल आणि तशाच पद्धतीनं बॅटिंग करावी लागेल. जे हनुमान साने टीमला आवेश शेख येतोय, ऑलराऊंडर ऑफ असनोली संघाचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख मैदानाच्या मध्ये. पहिलाच बॉल उचललाय, समोरच्या दिशेला आला हा बॉल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अर्जुन दिनकर, अनुभवाचं दुसरं ना होणार नाहीये चुकी. पकडला प्रतिम झेल आणि फलंदाज येथे बाद होतोय. सागर शेलार बॅक टू द पॅव्हिलियन. आवेश शेखला. आणि आज असनोली संघाचे सर्व डावपेच आहेत ना ते अगदी योग्य रीतीने पडतायत. संघनायक भगवान बांगर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ SPL मध्ये उतरलाय आणि ओपिनियन खूप चांगल्या पद्धतीने दिलं होतं. आणि जितकं चांगला मन मिळावं मैदानाच्या बाहेर देखील तितकंच चांगलं वक्तृत्व सन्माननीय भगवानजी बांगर यांचं असतं. यावेळी एक्स्ट्रा कव्हरला हवेमध्ये हा बॉल संघनायक शेलच्या खाली वोट कॅच. अप्रतिम पकडला झेल आणि अजून एक धक्का लागतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट भगवान बांगर यांच्या माध्यमातून पकडला अप्रतिम झेल. फलंदाज बाद. वर नजर ठेवणं, जज करणं खूप साऱ्या कठीण गोष्टी आहेत. आणि परंतु पहा कठीण गोष्टीमध्ये प्रयत्न केले संघनायकानं आणि पकडलाय झेल. फलंदाजाला बाद. तिसरा विकेट इथे लागतोय. 4 विकेट गमावलेत, माफ करा. आता मात्र संदेश पाटीलचा देखील संयम ढासळला, कारण त्याला माहिती आता इथून आक्रमकता महत्वाची होती. आक्रमक फटका त्याला परावर्तित करायचा होता, परंतु त्यामध्ये मी स्टॅमिंग तो करून बसला आणि जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडलाय. 4 विकेट आतापर्यंत डगआउटच्या आसराला पोहोचलेत. नवीन फलंदाजाला भरत पाटील मैदानाच्या आतमध्ये. ऑन हॅट्रिक, परंतु हा बॉलला डॉट. अप्रतिम गोलंदाजी आवेश शेख. उल्लेख केला होता सुरुवातीलाच, दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे या खेळाडूची. अप्रतिम गोलंदाजी करत असताना महत्वपूर्ण षटक हाताळले. अक्षरशः साने संघाचं कंबड मोडलंय या ओव्हरने. 2 विकेट डगआउट मध्ये गेलेत आणि हा डॉट बॉल आलाय. हा फुल टॉस चुकीचा बॉल आणि त्यावर प्रतिउत्तरात देखील 6 धावा बबल्या पाटीलच्या बॅट मध्ये आल्यात. हा षटकार. डॉट आणि त्यानंतर 4थ्या बॉलवर आला षटकार. मस्ट निडेड षटकार, ज्या षटकाराची नितांत आवश्यकता होती टीम जे हनुमान सानेला, आणि तो षटकार आलाय फलंदाज बबल्याच्या बॅटमधनं. आता धावसंख्या पुढे गेली आहे स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 44 धावा. ही विजयासाठी अजूनही 50 धावसंख्येची आवश्यकता. नेहमीच स्वतःचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करा, परिणामांची काळजी करू नका. इथे तुम्ही मैदानाच्या मध्ये तुमच्या संघाला विजय प्राप्त करून देऊ शकाल की नाही माहित नाही, किंवा पराभूत तुमचा संघ होईल माहित नाही, परंतु प्रयत्न तुमचे 100% द्या, एफर्ट द्या. आणि ज्यावेळी तुम्ही तुमचे 100% प्रयत्न देताना त्यावेळी तुमच्या नावाची दखल रसिक वर्गामध्ये जरूर घेतली जाते मित्रांनो. यावेळी राऊंड विकेटने अँगल क्रिएट करत असताना हा चेंडू थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केला होता. स्लोअर वन होता आणि बाहेरच्या दिशेला वळत असताना संभ्रमात टाकलं त्या ठिकाणी बबल्याला. एक सिंगल कंप्लीट करत असताना मागच्या बॉलवर एक आक्रमक फटका आला आणि या बॉलवर संयम दाखवत असताना एक सिंगल. आक्रमकतेने संयम यांचा मिलाप दाखवून मैदानाच्या मध्ये खेळ करत असताना जे हनुमान साने संघ. 49 धावसंख्येची अजूनही आवश्यकता. या बॉलवर एक मोठा फटका आवश्यक असेल
साने टीमला भरत पाटीलकडे क्षमता आणि तितक्याच ताकदीचा खेळाडू आहे. शफल झाल्या पूर्ण ऑफस्टम्पच्या बाहेर अपील केली, परंतु जर विचार केला हा बॉल ऑफस्टम्प सोडून जात होता. अतिशय चांगली अंपायरिंग. निरंजन सावंत, रमेश म्हात्रे 2 पंच आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या बॉलवरली एक सिंगल. षटक क्रमांक संपन्न झालाय 5वं आणि 18 बॉल विजयासाठी आता 48 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये. जय हनुमान साने संघाला. जास्त वेळ खर्च करू नका. असतोली संघ आपण आपला दिलेल्या अवधीमध्ये तुम्हाला 8 षटकं कंप्लीट करायची आहेत आणि त्यामुळे जास्त वेळ तुम्ही आता घेऊ नका. प्रशांत दिनकरच्या हातामध्ये सोपवलं हे षटक, ज्यानं मागच्या ओव्हरमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. प्रशांतनं आपल्या स्पेलच्या पहिल्या ओव्हरमध्ये जर विचार केला तर 4 धावा दिल्या होत्या आणि त्यामुळेच मीटिंग केली गेली आणि प्रशांतकडे हे षटक सोपवलंय. संघनायक सातत्यानं आपल्या खेळाडूंसोबत चर्चा करत असताना फार महत्वाची गोष्ट असते, कारण त्यांचा कॉन्फिडन्स बिल्टअप करायचा असतो. जो लीडर असतो त्याला, जो सेनापती असतो त्याने सातत्यानं आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करणं गरजेचं असतं. कशा पद्धतीनं खेळ पुढे घेऊन जायचं आपल्याला, या गोष्टीने सगळ्यांना घेऊन एकीच जवळ फार महत्वाचं असतं. सगळ्यांना सोबत घेऊन तुम्ही विजयाच्या दिशेने जाऊ शकता. कोणताही एखादा दुसरा खेळाडू तुम्हाला विजय प्राप्त करून देऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला सर्वांशी एकमतानं आणि एकसंध होऊन हा क्रिकेटच्या खेळावर विजय मिळवायचा असतो. पहिलाच बॉल विकेट किपर झालेत. बीट बॉल आउटफील्ड मध्ये जातोय. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू पाकअप चांगला आलं. एक सिंगल मिळत असताना प्रशांत दिनकर इम्प्रेस करतोय, कारण हे दुसरं षटक तो हातातो या इनिंग्स आणि पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा त्याने दिल्या होत्या. चांगली बॉलिंग तो करतोय. लाईन पहा, अतिशय योग्य. दिशेवर नियंत्रण अतिशय योग्य आणि त्यासोबतच वेग अतिशय योग्य. या सर्व गोष्टींचा मिलाप त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. व्हेरिएशन्स, वैविध्यपूर्ण गोलंदाजी आणि त्यामुळेच मात्र तो यशस्वी होतोय SPL 2021 मध्ये. गुड बॉलिंग. राऊंड विकेटने अँगल क्रिएट करत असताना पाहिलं फलंदाजाला त्याचा फुटवर्क रीड केला, फलंदाजाची पोझिशन रीड केली आणि त्यानंतर चेंडू रिलीज केला. आउटसाइड ऑफ वाईड यॉर्करच्या माध्यमातून देहेष्टीपासून दूर ठेवला हा चेंडू, त्यामध्ये झाला यशस्वी. मी उल्लेख केला, फलंदाजाची पोझिशन रीड करतो आणि त्यानंतर गोलंदाजी करतो. एक सेन्सिबल क्रिकेट इथे प्रशांत दिनकरच्या माध्यमातून. गतीमध्ये केलं होतं परिवर्तन. बीट झाला बॅट्समन, बीट झाला विकेट किपर. याला 4 धावांनी मॅच मध्ये कमबॅक करणारा नशिबाचा चौकार. बीमर 8 फॅक्टर आणि पहा एका बॉलनं आता मॅच मध्ये कमबॅक झालाय. एका बॉलनं आता बीटिंग करण्यास भाग पाडल्या असलेल्या संघाला. विनंती करते भगवान बांगर सर आपल्याला की जास्त आपण गोळा होऊ नका, जास्त खेळाडू प्लीज. सर्वांनी आपली पोझिशन त्या ठिकाणी रीड करायचे, कारण 5 मॅचेस खेळवायचे. यस, तिसऱ्या पंचांकडे डिसिजन सोपवलाय आणि पुनश्च तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे फक्त 12 सेकंद आहेत. त्या 12 सेकंदामध्ये तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. रिव्ह्यू घेतला नाही ना? येस, रिव्ह्यू कॅन्सल केला. तर ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन हा नो बॉल आहे. बीमर आणि फ्री हिट असतील. 5 धावा इथे मिळाल्यात आणि 5 धावामध्ये आता मॅच मध्ये शिरकाव करत असताना साने संघ. धावसंख्या दफळगाव आपल्याला पाहायला मिळतात त्या 52, 52. धावा टीमची टोटल स्कोर बोर्डवर. फ्री हिटचा बॉल असेल एक सुवर्ण संधी. या बॉलला एक मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करण्याची आणि साने संघाला चांगला धावा मिळवून देण्याची फलंदाज बबल्याकडे. हा बॉल देखील नो आणि इथे गोलंदाज सलग 2 बीमर हाताळल्यामुळे या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकत नाही. टाळ्यांचा कडकडाट आणि आता साने संघ मॅच मध्ये कमबॅक करत असताना हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो, ज्याचा लागत नाही तुम्हा आम्हाला मेळ. क्षणात राजाला रंग आणि रंगाला राजा बनवणारा हा खेळ, क्षणात रंग बदलू सरण्यासारखा रंग बदलणारा हा खेळ. हा नो बॉल आलाय. चौकार आणि ते देखील मिळतात 5 धावा आणि रिव्ह्यू घेतला गेला या नो बॉल साठी. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन हा नो बॉल आहे आणि
अस्नोली संघाच्या माध्यमातून घेतला हा रिव्ह्यू. धावसंख्या या 5 धावा जर आपण पकडल्या तर धावसंख्या स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळते ती 57. फक्त रिव्ह्यू घेतला गेला आणि हा बॉल देखील नो आहे. हा बॉलची हाईट मागच्या बॉलपेक्षा थोडीशी जास्त उंच होती आणि हा नो घोषित केला. आता मात्र जी घटना घडली होती साने संघाच्या बाबतीत गोलंदाज चेंज करावा लागला होता. आता इथे देखील आस्तोली संघाला 30 डोकेदुखी ठरते. आता भंगवान बांगर थोडेसे अडचणीत. बॉल कोणाच्या हातात सोपवायचा, कोण नवीन गोलंदाज आणायचा हाच देखील मोठा प्रश्न असेल. नवीन गोलंदाज चांगली बॉलिंग करेल का हा देखील मोठा प्रश्न. आणि जो गोलंदाज यशस्वी होता या संपूर्ण इनिंग मध्ये त्याच गोलंदाजाला आता मात्र विचार करायला तर प्रशांतला आता या मॅच मध्ये तो गोलंदाजी करू शकत नाही. धावा संख्या झाली 57 आणि 16 बॉल मध्ये आता 37 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. स्वतः संघनायक आलेत, अनुभव आहे आणि आता पर्याय नाहीये कारण प्रशांतचे उरलेले चेंडू हाताळायचे. चार बॉल हाताळायचे भगवान बांगरला. आणि भगवान बांगर यांच्यासाठी हॅट्रिक आमचे सहकारी समालोचक सोमनाथजी खाडे सरांच्या माध्यमातून हॅट्रिक जर स्वीकारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. फ्री हिटचा बॉल आहे पबलासाठी. उडवलाय ऑन साइडला डीप मध्ये मयूर आहेत, कॅच पकडली परंतु मयूरला माहिती हा बॉल फ्री हिट आहे. आणि पहा चाणाक्ष खेळाडू, एकच धाव इथे मिळते. अठ्ठावन्न धावा टीमची टोटल स्कोर बोर्डवर 58. चांगली मॅच रंगत असताना जे हनुमान साने विपक्ष टॅगर स्पोर्ट्स आस्तोली या दोन टीम दरम्यान हा बॉल आहे फुल टॉस. त्याला ऑन साइडला उडवले डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि फुल टॉस जर मिळाले कॅच. फलंदाज भरत पाटील बॅक टू डग आउट. नो बॉल नाहीये कारण थोडेसे फ्रंट फुटला देखील आले होते आणि बॉल थोडस लँड होत होता खालच्या दिशेनं. ऑनफिल्डचा जो डिसिजन आला तो फेअर आणि ते फुल टॉस बॉलवर भरत पाटील बाद झाला. डिसिजन दिला तिसऱ्या पंचांनी. लँडिंग देखील खाली होती आणि फलंदाज थोडेसे फ्रंट फुटला देखील आले होते आणि त्यामुळे मात्र ऑनफिल्डचा जो डिसिजन होता तो त्या ठिकाणी दिला गेला तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 58 धावा. तेजस पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
तर हे 6वं षटक सुरू आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. भगवान बांगर जे प्रशांतचं अधुरं राहिलेलं षटक पूर्ण करतायत आणि चांगली कामगिरी त्यांनी केली आतापर्यंत या ओव्हरमध्ये. धावसंख्या दाफळकावर आपल्याला पाहायला मिळते 58-58. ओव्हर द विकेटने भगवान सज्ज होतात पुनश्च एकदा. आ फटका इन द स्लॉट and it is going out of the park. Glorious sixer from Babla Padil, षटकार. चौसष्ट धावा स्कोर बोर्डवर विजयाच्या दिशेनं आता मार्गक्रमण करत असताना विजयासाठी अजूनही 13 बॉल आणि 30 धावा संख्येची आवश्यकता. काय मॅच रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामना. आस्तोली विपक्ष साने. 1 बॉलचा खेळ शिल्लक. धावा संख्या दाफळकावर 64-64. हवेमध्ये हा फटका कव्हरला खेळत आहेत. एक सिंगल घेतली आहे. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न आणि अतिशय योग्य क्रिकेट. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम बबला पाटील. एका सिंगलने टीमची टोटल पुढे सकते 65 आकड्यावर. उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये आता विजयासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता आहे जय हनुमान साने संघाला. लगेचच गोलंदाज आपण लावायचा बॉलिंग पटलावर. जास्त वेळ न खर्च करता आस्तोली संघ ही तुम्हाला सूचना देतोय. बारा बॉलमध्ये 29 बनवायचे आहेत. मयूर दिनकर येत आहेत. उद्या सुपर 8चे सामने आपण खेळणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. नॉकआउटचे सामने असतील. पहिला सामना असेल उद्या ठीक 17/12/2021 सकाळी ठीक 8:30 वाजता. जय महाराष्ट्र गोकुळगाव विपक्ष MJ स्पोर्ट्स दहिवली अशी लढत. त्यानंतर दुसरी मॅच असेल आम्ही टेंबरेकर विपक्ष एकविरा स्पोर्ट्स नांदवळ. या 2 संघादरम्यान पुढील विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. मॅच अगदी रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. मयूर दिनकर राऊंड विकेटने. पहिलाच बॉल ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग होत असताना एकच सिंगल ऑन द स्टंप फेकी. गुड थ्रो. एकच धाव येते. मी ते हे षटक या मॅचच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं असेल. एक सिंगलने टीमची टोटल पुढे सरकते. धावा संख्या 66. आता प्रेरित करावं लागेल तेजस पाटील आणि बबलाला. होय मी करू शकतो. ही 3 शब्द तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे परिवर्तन आणतात. आय कॅन डू इट ही सकारात्मकता तुमच्यामध्ये फार मोठं परिवर्तन घडून आणतं. 11 बॉलमध्ये 28 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. डिफेन्स केल्या हलक्यात. धावाची संधी असेल. इथे बॉल कलेक्ट करू शकला नाही. थ्रो जर विचार केला तर थोडासा हाय दिला होता. भगवान बांगर होते त्या ठिकाणी. एक सिंगल अतिशय वेगाने कंप्लीट करत असताना 67 धावा. यावेळी लाईन चांगली आहे. गुड बॉल. मयूर दिनकरला ही षटक दिला आणि मयूर दिनकर चांगली बॉलिंग करतो या ओव्हरमध्ये. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला हा फटका. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न जरूर केला जाईल आणि डीप मधनं जोपर्यंत फेक येईल दुसरी धाव देखील या ठिकाणी अतिशय वेगाने कंप्लीट करतात. ज्या आक्रमकतेची आवश्यकता होती ती आक्रमकता दिसत नाहीये साने संघाच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये मोठे फटके येणं गरजेचं होतं परंतु आतापर्यंत 4 बॉलमध्ये 4 धावा आल्यात आणि अस्दोली संघ मॅच मध्ये आपलं वर्चस्व
निर्माण करत असताना मयूर दिनकरच्या गोलंदाजीच्या जोरावर लाऊड अपील, परंतु त्या ठिकाणी पंच सहमत नाहीयेत. आर्ग्युमेंट करू नका पास सोबत. नॉटआउटचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. मयूर कॉन्फिडन्स होता, खूप जास्त आत्मविश्वास होता त्याला देखील, आणि त्या ठिकाणी पाहू शकाल स्माइल होत असताना दोघांमध्ये, पंच आणि गोलंदाजांमध्ये. क्रिकेटमध्ये चालतं आणि ह्यावी नॉटआउटचा इशारा आला. डॉट शेडवाला परंतु अप्रतिम षटक. शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि या बॉलवर एक मोठा फटका मस्ट निडेड असेल तो जे हनुमान साने संघाला. राउंड लेग त्रिफलाचित, बिग विकेट डाऊन. बबला पाटील बॅक टू द डगआउट, आणि ज्या विकेटची आवश्यकता होती टायगर स्पोर्ट्स आसनोलीला तो विकेट प्राप्त करून दिला. महत्वपूर्ण ब्रेक थ्रू मिळवून दिला या टीमचा महत्वाचा कोहिनूर हिरा मयूर दिनकर, ज्यांना फुलातून बॅटिंग केली, वैयक्तिक 40 धावा बनवल्या, क्षेत्ररक्षणामध्ये दर्जेदार कामगिरी केली, आणि आता गोलंदाजीमध्ये देखील आपल्या नावाचा ठसा उमटवत असताना असनोली गावासाठी मी क्रिकेट खेळतो आणि असनोली गावाच्या प्रतिष्ठेसाठी सातत्यानं नेहमीच प्रयत्न करत राहीन हे सांगून देत असताना षटक समाप्त होत आहे. 6 बॉलचा काही शिल्लक आणि आता विजयासाठी 24 धावा संख्येची आवश्यकता. पंचवीस 69 धावा स्कोर बोर्डवर आपण पाहताय. 6 मध्ये आता बनवायचे 25. शेवटचा षटक गोलंदाजी मार्कवर येतो बॉलर आतिश. ओव्हर द विकेटने आतिश येतोय. महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी पहिलाच बॉल उडवला ऑन साइडला. इरफान माध्यमातून झाली आहे चुकी. कॅच सोडली आहे. 2 धावा इथे मिळत असताना मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल का हा प्रश्न. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी असं म्हटलं जातं. आता विजयासाठी 5 बॉल आणि 23 बनवायचे आहेत. हा नो घोषित केला पंचांनी आणि त्यावर मी त्या 4 धावा. एक धाव कंप्लीट होतीये. 2 खेळाडूंमध्ये कॉलिंग नव्हतं, परंतु फ्री हिटचा होता हा बॉल. तिथे मिळतात 2 धावा. धावा संख्या 78. विजयासाठी 4 बॉल 16 ची आवश्यकता. सामना अजून संपलेला नाहीये. तेजस पाटील मध्ये क्षमता आहे, चांगली बॅटिंग तो करतो. मैदानाच्या मध्ये 4 बॉल 16. इथून देखील मॅच बनवू शकते जे हनुमान साने संघासाठी. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जबरदस्त सामना रंगत असताना मैदानाच्या मध्ये SPL 2021 चा थरार क्रिकेटच्या मैदानावर रंगतोय. साने विपक्ष आसनोली या 2 संघादरम्यान क्रिकेटच्या परिपटलावर रंगणार ही टक्कर. हा फुलटॉस आहे. समोरच्या डीप मध्ये मयूर दिनकर आहेत. कॅचसाठी केला प्रतिम प्रयत्न. बॉल अडवण्यामध्ये आले यश. 2 धावा इथे देखील मिळतील. 3 बॉल 14 धावांची आवश्यकता. आता 3 बॉलवर 3 मोठे फटके मस्ट निडेड असतील.
इथे काय घडलं एक्झॅक्टली? गोलंदाज आहे प्रेशर मध्ये, हा बॉल आला वाईट. 2 बॉल 13 धावांची आवश्यकता. 3 बॉल 13 माफ करा. सुपर ओव्हर. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर होईल. बॉल खूप उंच गेला हवेमध्ये. इरफान आलाय बॉल पर्यंत आणि पकडले त्याने कॅच. अप्रतिम झेल. फलंदाज बाद होतोय. तेजस पाटील बॅक टू द डगआउट. दोन बॉल 13. विकेट आतापर्यंत गमावलेत. 7 धावसंख्या फलकावर 81 आणि 2 बॉल मध्ये बनवायचे 13. शेवटचं जे षटक होतं साने संघाच्या माध्यमातून, त्या षटकामध्ये ज्या मयूर दिनकरनं ज्या धावा कुठल्या होत्या, त्या धावा कुठेतरी महाग पडत असताना या मॅच मध्ये. बॉलला डॉट. आता मात्र औपचारिकता. एक बॉल 13 आता मॅच मध्ये औपचारिकता. बॉलला वाईट. लेग स्टंपच्या बाहेर. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. संघर्ष चांगला होता जे हनुमान साने संघाचा या मॅच मध्ये. 82 धावांपर्यंत मजल त्यांनी जरूर मारली. काही चुका जरूर झाल्या परंतु त्या सुधारून पुढील मॅच मध्ये चांगला प्रयत्न ते करतील. त्यासाठी शुभेच्छा त्यांना देऊयात. सामना जिंकला टायगर स्पोर्ट्स आस्तोली संघाने. आपलं देखील अभिनंदन. दोन्ही संघांनी हस्तांदोलन करायचंय मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर आपण पुढील मॅच कडे जाणार आहोत. विजेता संघ टायगर स्पोर्ट्स आस्तोली, विपक्ष छत्रपती स्पोर्ट्स पाषाणे, या दोन टीम दरम्यान रंगणार यानंतरची पुढील मॅच. हस्तांदोलन करायचं दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेची शिस्तबद्धता आपण पाळायची आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय खेळाडू नो डाऊट अष्टपैलू कामगिरी त्या खेळाडूने केली. मयूर दिनकर ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. छत्रपती स्पोर्ट्स पाषाणी टीमचा कॅप्टन टॉस साठी आपण आणि टायगर स्पोर्ट्स आस्तोली संघाचा कॅप्टन आपण देखील टॉस साठी यायचा आणि मयूर यायचा आपण व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅच साठी. भालचंद्र मडके सरांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल. पाषाणे